नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहे कुळथाची उसळ. मोड आलेले कुळीथ आहेत, त्याचे आपण उसळ बनवायची आहे. इथे हे मी कुळीथ भिजत घातलेले आहेत. 6-7 तास भिजत ठेवले होते. आधी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर भिजत घातलेले आहेत. आता हे कुळीथ भिजलेले आहेत. आता हे एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत. त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं. असे त्यातच ठेवले तरी चालतात, मोड येतात, पण मी कपड्यात बांधून ठेवले. आता या मोड आलेल्या कुळथाची आपल्याला उसळ करायची आहे. पण त्याच्या आधी आपण ह्यात पुन्हा बघायचे की कोणते भिजलेले आहेत किंवा नाही. दगड असतील तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग आपण ते कुकरला ठेवायचे आहेत. 4 शिट्या स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि नंतर मग कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 शिट्या देऊन घ्यायच्या, म्हणजे कुळीथ चांगले शिजतात. आता यातले थोडेसे कुळीथ मी मिक्सरला फिरवून घेते. थोडंसं अगदी फिरवून घ्यायचं आहे, जास्त पण त्याचं बारीक पीठ नाही करायचं आहे. अशा तऱ्हेने जाडच वाटून ठेवायचं आहे ते. तर यासाठी बाकीचं लागणारं साहित्य बघूया. कांदा, मालवणी मसाला, मीठ, खोबरं, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोकम. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. 3 चमचे छोटे तेल घेतलेलं आहे इथे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या आहेत. एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कोकणामध्ये कुळथाचे सर्व प्रकारचे पदार्थ असे पारंपरिक पद्धतीने केले जातात. ते जास्त करून पावसाळ्यात किंवा थंडीत केले जातात. याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकायचा आहे. अर्धा टोमॅटो घालायचा चिरून. आणि हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. कुळीथ हे भरपूर प्रोटीन्स असलेले एक कडधान्य आहे. त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा भरपूर चांगल्या रीतीने फायदा होतो. तर यासाठी आपण कुळीथ हे वापरले पाहिजे जेवणामध्ये. याच्यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे. आणि इथे मालवणी मसाला मी 3 चमचे घातला आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला थोडा परतवायचा आहे. आणि आता यामध्ये कुळीथ जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते घालायचे. आणि आता आपण मिक्सरला जे लावून घेतलेले होते थोडेसे कुळीथ, तेही त्यात घालायचे आहेत. आता हे असं कशासाठी करायचं, तर ही जी आपण उसळ केली कुळथाची तर ती सुटी सुटीच राहते. पण जर असं वाटून घेऊन वाटण घातलं तर ती मिळून येते. ह्याच्यासाठी ते थोडंसं वाटून घालायची कुळीथ.
मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि कुकरच्या भांड्यामध्ये जे पाणी आपण थोडंसं घालून घ्यायचं आणि तेही त्यात घालायचं आहे. आता याच्यामध्ये 2 कोकम घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं हिंग घालायचं. छोटासा एक खडा गुळाचा घालायचा. तुम्ही नाही घातला तरी चालतो, पण एक छोटासा गुळाचा खडा घालायचा त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं वापरायचं आहे. आणि अशा रीतीने आपली कुळथाची उसळ जी पारंपरिक पद्धतीने केली जाते कोकणामध्ये, तर अशी ही कुळथाची उसळ तयार झालेली आहे. कोकणात ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात केली जाते, बहुतेक प्रत्येक घरात केली जाते. तर ती तुम्हीही करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.